एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल का पोथी आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाख समाज का नेता समझते थे। उनके पास मेरे मुस्लिम समाज के माँ बहन लेटर लेके घूम रहे थे, लेकिन 8 साल में समाज के नेता को, कौम के नेता को दिखा नहीं। तब लेटर दिखाया कि 8 साल हम लोग इनके घर पे गए थे लेकिन हमारा काम नहीं हुआ, तो उनको कहा कि किसी के घर पे जाने की जरूरत नहीं है, 8 साल छोड़ो, 8 दिन के अंदर काम शुरू हो जाएगा। और मैं 6 दिन के अंदर काम शुरू कर दिया। और दिल में कई लोगों ने कहा था कि ये हिंदू है, ये काम नहीं करेगा, ये आपको तकलीफ देगा, तो मुस्लिम समाज के नेता समझता था। उन्होंने मुस्लिम समाज के भावी पीढ़ी को, तरुण पीढ़ी को पढ़ने के लिए वो बना के नहीं दिया। तरुण पीढ़ी तो आगे की बात है, मुस्लिम समाज का भाषा, उर्दू भाषा टिकने के लिए, उर्दू भाषा पढ़ने के लिए एक उर्दू स्कूल नहीं बना के दिया, तो टेक्निकल कॉलेज क्या बनाने वाले हैं। अभी आपने कहा कि उर्दू भाषा सीखने के लिए उर्दू स्कूल नहीं बनाया गया। आपने जिक्र किया था विधानसभा में, आपने आवाज़ उठाई है कि उर्दू स्कूल चांदलोली में होना चाहिए, उसका प्रोसेस अभी तक काम नहीं पहुँचे। मैं आपको कहा था कि 2024 में उर्दू स्कूल का काम मैं शुरू कर दूंगा। आप दिसंबर 2024 में मेरे को पूछ लीजिए कि उर्दू स्कूल का काम चालू हुआ कि नहीं हुआ। आज चांदोली विधानसभेमध्ये मदरशाचं ओपनिंग होत आहे। खरं तर या अगोदर जर आपण बघितलं तर मदरशाकडून देखील मोठं वाद होते, मात्र आता एकीकडे हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जात आहे, पण मदरशांना देखील पैसे दिले जात आहेत, त्याचं निवेदन होतं, काय कसं सांगतं, काय बघा। नाही, खरं म्हणजे मदरसा एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल का पोथी आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाखाच्या ऐवजी 10 लाख रुपये केले। कारण की आपण पाहतो का मागच्या अनेक वर्षामध्ये जी काही महागाई झाली त्या पद्धतीने त्याला नियोजन पाहिजे, आणि नियोजन करण्यासाठी मदरसा हा जो कन्सेप्ट, खरं म्हणजे मी दिलीपराव लांडे साहेबांचा मनापासून आभार मानतोय का त्यांनी आपल्या या मुस्लिम वस्तीमध्ये एक, तुम्ही पहा याची क्वालिटी, मदरसा ही 650 फूटचा याचा आहे, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये एक मदरसाचा कन्सेप्ट त्यांनी जे सुरू केला त्यांना मी मनापासून आभार देईल। आणि विशेषतः काही लोक जे संभ्रम निर्माण करतात का हे मदरसा किंवा मस्जिदमधल्या काही गोष्टी वेगळ्या असतात मस्जिदमधल्या, परंतु मदरसा हा सर्वांचा आहे। इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे लहान मुलं मुली जे शिक्षण घेतात त्यांना पायाभूत सुविधा ज्यांनी AC उपलब्ध करून दिली, पंखे उपलब्ध करून दिले, तर यामध्ये एक हिंदू बांधवांनी मुस्लिम वस्तीमध्ये येऊन काम करणं आणि त्यांना भाईचाराचा संदेश देणं, हे भी भाईचारा आहे। हे जैसा मोहल्ला कमिटी असतात, छोटे छोटे काम असतात, परंतु त्या छोट्या छोट्या कामामध्ये सर्व जातीय धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाणारा जो पुढारी असतो ते हिंदू बांधव आहेत, तरी ते हिंदू लोकांना न्याय द्यायलाच पाहिजे, त्यांच्यामध्ये कुठं शंका नाही, परंतु मुस्लिम बांधवालाही न्याय देण्याचं काम करतात। म्हणून मी या खात्याचा मंत्री अल्पसंख्याक डिपार्टमेंटचा या त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि अशाच पद्धतीने हा भाईचारा हे जे हिंदू मुस्लिम समाजाला एकत्रित करण्याचं काम जे दिलीपराव करू लागले
त्याच्यामध्ये ईश्वर अल्लाह भगवान त्यांना निश्चित यश देईल. शेवटी त्यांचा मन मोकळा आहे. आणि मदरसा असेल, त्यांनी एक सांगितलं की सरकारची जागा आहे, त्या सरकारच्या जागेमध्ये त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज कदाचित केलं तर लोकांना, यांचे जे मुलं आहेत, काही अनेक लोक टॅलेंट असतात, ब्रिलियंट असतात, होणार असतात, हुशार असतात, पण त्यांना एज्युकेशनली मदत मिळत नाही, म्हणून ते देण्याचा निर्णय घेतला. त्याचाही अंतिम निर्णय माझा विभाग मायनॉरिटी डिपार्टमेंट घेईल. अशा अनेक गोष्टी आहे का पिण्याचं पाणी त्यांच्या वस्तीमध्ये चांगलं पाहिजे, ड्रेनेज लाईन चांगली पाहिजे, त्यांना विशेषतः या एरियामध्ये चांगला एज्युकेशन घेण्यासाठी असे मदरसे पाहिजे. मदरसाही तुम्ही पहा, याची क्वालिटी पहा. मी अनेक मदरसे पाहिले आमचे बांधवांचे, याच्यापेक्षा काही चांगली बी असेल, परंतु असे मदरसे अशा वस्तीमध्ये, या चांदीवाली मतदारसंघामध्ये त्यांची जी संकल्पना आहे त्या कब्रस्तानला जाण्यासाठी किंवा तिसरी जी व्यवस्था आहे त्याला चांगला वॉल कंपाऊंड पाहिजे. मस्जिदमध्ये नमाज पढायला चालले त्यावेळेस तिथे दुर्गंधी नको, जेणेकरून मुस्लिम समाज ज्या पाक भावनेने त्या ठिकाणी मस्जिदमध्ये जातात, तर यांची भावना, त्या भावनेशी मी सहमत आहे. मी माझ्या डिपार्टमेंटकडून मी जी मदत लागल, शेवटी सरकार हे जे आहे, सरकार आहे हे काही प्रायव्हेट माणसाचं सरकार नाही आहे. सरकार सरकारी आहे आणि सरकारी तिजोरी सर्व जाती धर्माचा जे देशामध्ये राहतात त्यांचा अधिकार आहे. हे जे बोलले ते बिलकुल बरोबर आहे. कारण की आता आम्ही वस्तू कर देतो, म्हणजे GST सर्व समाजाला GST आहे. एखाद्या समाजाची GST वेगळी आहे, दुसऱ्या समाजाची अशी नाही आहे. परंतु मी दिलीपरावचा मनापासून आभार मानल का त्यांनी ज्या पद्धतीने आज इथे काम केलं, ही जी क्वालिटी पाहिली, ही जर सर्व परिस्थिती पाहिली, तर असे मदरसे पुऱ्या महाराष्ट्रात व्हावे, पूर्ण मुंबईत व्हावे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, छोट्या छोट्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणच्या लोकांनाही याची गरज आहे. हे सर्व करण्यासाठी मी माझ्या डिपार्टमेंटकडून जे लागली ती पूर्ण मदत राज्यामध्ये करण्यासाठी तयार आहे. मौलाना आझाद कॉर्पोरेशनचे केलेला आहे असं म्हणत होतात, नेमका आता तो कितीपर्यंत वाढला गेलेला आहे, किती फायदा होणार आहे समाजाला? हे एक महत्त्वाच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडली. खरं म्हणजे मी जेव्हापासून राजकारणामध्ये अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केले का या विभागाचा निधी वाढवावा, परंतु तो शेवटी अनेक वर्षापासून जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत फक्त 30 कोटी रुपये होता. 30 कोटी. आज तो निधी 500 कोटी रुपये केला. तर मग जे 5 लाख होते त्याला मी 25 लाख करून टाकले. जे तुमचे आपल्या शाळेला आम्ही जे दुरुस्ती करणार, मदरस्याला जे आम्ही 2 लाख देत होतो, आता त्याला 10 लाख रुपये करू लागलो. शेवटी या अशा मदरस्याला पुढच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक वर्षी 10-10 लाख रुपये देऊ मी. आणि हे 10-10 लाख रुपये दिले तरच त्या मुस्लिम समाज, एक तर त्यांच्यामध्ये फार गरिबी आहे, दारिद्र्य आहे, ही सर्व बाकीच्या समाजामध्ये, सर्व समाजामध्ये थोडीफार आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जी आवश्यकता आहे, त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो सरकारमधला जो अधिकार आहे, त्यापेक्षा 10% तरी त्यांना द्यायला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि हे 500 रुपये केलं. आता अजितदादाशी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, देवेंद्रजींची माझं बोलणं झालं का येणाऱ्या वेळेस जो 200 कोटीचा जो आमचा बजेट होता, रेग्युलर बजेट, तो आता 1000 कोटी रुपयाचा होईल. आमचा आउटले जो आहे 2000 कोटीपर्यंत जाईल. हे पॉप्युलेशन तितकं आहे, पॉप्युलेशन आहे. त्या समाजाला पायाभूत मूलभूत सुविधा द्यायचा असेल तर पैशाशिवाय दिल्या जाणार नाही. आणि सरकारमध्ये त्यांचाही वाटा बरोबरीच आहे. हे त्यांना एकदा आत्मविश्वास झाला तर हा जो मधला पार्ट आहे आपोआप संपून जाईल. जे लोक जाती धर्माच्या नावाने दुकान चालवतात, एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाख मी 100% गॅरंटीने यासाठी सांगू लागलो. तुम्ही अनेक चॅनलवाले इथे आहेत, तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात का हा डिपार्टमेंट कधी झाला, या डिपार्टमेंटला पहिले किती पैसे मिळाले, आता किती मिळू लागले. मी जे बोलू लागलो याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका असेल तर मी राजकारणामध्ये कोणत्याही शिक्षा भोगायला तयार आहे का हे हिंदुत्वादी सरकारनेही
हिंदुत्वाला न्याय दिलाच, हिंदूंच्या मंदिराचंही पुनर्जीवन केलं, परंतु त्यासोबत दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, त्यांनाही निधी देताना पहिल्या सरकार जे होतं, मी ज्या सरकारमध्ये होतो, ज्या सरकारच्या पक्षाचा आमदार होतो, मंत्री होतो, त्याच्यापेक्षा चुकता माफ दिला, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. पंतप्रधान आज मुंबईत आहेत, महाराष्ट्रात फिरत आहेत, विकास कामांचे उद्घाटन आज ठिकठिकाणी होत आहेत, मात्र याला देखील राजकारणाची कड म्हटली जाते येत्या लोकसभा निवडणुका, विधानसभा. एक लक्षात घ्या, जे कार्य करत नाही, जे आपल्या कार्य करण्याच्या वेळामध्ये आपला जे काही कर्तव्य ते पार पाडू शकले नाही, तेच लोक हे बोलतात. आज जे करू लागलो, ते जे अटल सेतू आहे, ते का मी आज असा घसलान बनलं, याच्यामध्ये त्यांचंही योगदान असं सुरुवातीचा एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, ती आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात, त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाख समाज का, धर्म का, उस रीति रिवाज को पढ़ने के लिए, पढ़ाने के लिए, उसको अलीमा पढ़ने के लिए एक मदरसा की ज़रूरत थी। मैं चुन के आने से पहले 8 साल जो कौम का नेता समझते थे, समाज का नेता समझते थे, उनके पास मेरे मुस्लिम समाज के माँ बहन लेटर लेके घूम रहे थे, लेकिन 8 साल में समाज के नेता को, कौम के नेता को दिखा नहीं। कोरोना खत्म होने के बाद मेरे पास जब आए तब लेटर दिखा है कि 8 साल हम लोग इनके घर पे गए थे, लेकिन हमारा काम नहीं हुआ। तो उनको कहा कि किसी के घर पे जाने की ज़रूरत नहीं है, 8 साल छोड़ो, 8 दिन के अंदर काम शुरू हो जाएगा। और मैं 6 दिन के अंदर काम शुरू कर दिया, और वो एक अच्छा मदरसा, एयर कंडीशन मदरसा बना के देने का काम पूरा हुआ। और हमारे महाराष्ट्र सरकार के अंदर मुस्लिम समाज के नेते, मंत्री महोदय आदरणीय अब्दुल सत्तार साहब को बुलाया, और समाज के लिए जो करना है, देना है, वो उनके हाथों से एक मदरसा समाज के लिए दिया। साथों साथ पूरे चांदोली के अंदर मुस्लिम समाज का जो काम करना है, चाहे कब्रिस्तान का काम हो, मस्जिद का वजूखाना बनाना है, टॉयलेट बनाना है, या ऑफिस बनाना है, वो सब जितने काम मेरे पास आए उतने काम मुस्लिम समाज का पूरा करके दिया। उनके दिल में कई लोगों ने कहा था कि ये हिंदू है, ये काम नहीं करेगा, ये आपको तकलीफ देगा। वो मैं 4 साल के अंदर उनको काम के माध्यम से, एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, ती आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात, त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाख नागरिक सुविधा है, एक जिम्मेदारी है, वो मैं जिम्मेदारी पूरा कर रहा हूँ। मुस्लिम समाज के लिए, समाज के बच्चे पढ़ने के लिए टेक्निकल कॉलेज के लिए एक महाराष्ट्र शासन की जगह है।
ये 2012-13 से गवर्नमेंट के पास है, लेकिन जिनके हाथ में सत्ता थी, जो खुद को मुस्लिम समाज के नेता समझता था, उन्होंने मुस्लिम समाज के भावी पीढ़ी को, तरुण पीढ़ी को पढ़ने के लिए वो बना के नहीं दिया। तरुण पीढ़ी तो आगे की बात है। मुस्लिम समाज का भाषा, उर्दू भाषा टिकने के लिए, उर्दू भाषा पढ़ने के लिए एक उर्दू स्कूल नहीं बना के दिया। वो टेक्निकल कॉलेज क्या बनाने वाले हैं? अभी आपने कहा कि उर्दू भाषा सीखने के लिए उर्दू स्कूल नहीं बनाया गया। आपने जिक्र किया था विधानसभा में, आपने आवाज़ उठाई है कि उर्दू स्कूल चांदलोली में होना चाहिए, उसका प्रोसेस अभी तक काम नहीं पहुँचे। मैं आपको कहा था कि 2024 में उर्दू स्कूल का काम मैं शुरू कर दूंगा। आप दिसंबर 2024 में मेरे को पूछ लीजिए कि उर्दू स्कूल का काम चालू हुआ कि नहीं हुआ। एक तरफ राम मंदिर का उद्घाटन है और यहाँ पे हिंदुओं की सरकार है और यहाँ पे मदरसे का उद्घाटन किया गया, क्या कहेंगे इस पर? मैं आपको कहा, प्रांत और धर्म एक अलग होती है, उनको अपने अपने जगह पे रखना है। लोक प्रतिनिधि, उसका जिम्मेदारी है कि सभी समाज को, सभी प्रांत के लोगों को साथ में लेके, विश्वास में लेके विभाग का विकास करना है। यानी विभाग के विकास के अंदर जो मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों को अलीमा पढ़ने के लिए एक मदरसा की ज़रूरत थी, बहुत पवित्र काम करने का मौका समाज के लोगों ने विश्वास के साथ मेरे को दिया। इसलिए वो काम पूरा करके मेरे पार्टी के, मेरे शासन के मंत्री महोदय आदरणीय अब्दुल सत्तार साहब के हाथों से मुस्लिम समाज के लोगों को मदरसा का आज लोकार्पण किया।